नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हिंदू लोक फतवा नसतात काढत, धर्मादेश, धर्माचा आदेश, धर्मरक्षणासाठी केले गेलेला संन्याशांकडून धर्मगुरू म्हणून केला गेलेला आदेश, आवाहन, त्याला आदेश म्हणा, आवाहन म्हणा। जे शिष्य असतात ते आदेश म्हणतात, जे अनुयायी असतात ते आवाहन म्हणतात। महाराष्ट्र घटनेला मानतात का? राज्यघटनेला मग घटनेमध्ये सर्व धर्म लोकांना संधी दिलेली आहे। सर्व धर्म समभाव हा घटनेत घुसाळलेला शब्द आहे। इंदिरा गांधीने घुसाळला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द टाकलेला नाही आहे। सर्व धर्मच नाही आहे तर समभाव कशाचा? धर्माचे 3 लक्षणं असतात: पुनर्जन्म विज्ञान, टार्गेट ईश्वर आणि कर्मफल व्यवस्था। इस्लाम आणि ख्रिश्चनिटीमध्ये पुनर्जन्म नाही, कर्मफल व्यवस्था नाही। एकदा मेला की पुन्हा जन्माला येणार नाही, त्याच्यानंतर धर्म सायन्स नाही आहे। धर्म सायन्स म्हणजे जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे 6 प्रधान संप्रदाय साधनेचे रस्ते मिळून बनलेला सनातन हिंदू धर्म। या सगळ्या लोकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू लॉ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन राजा लोकांनी तो प्रयत्न सक्सेस होऊ दिला नाही। तर सेक्युलर वेक्युलर सर्व धर्म समभाव हे घुसाळलेले शब्द आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाही। धर्मनिरपेक्ष हा शब्द बाबासाहेबांनी घटनेत टाकलेला आहे स्वतः। धर्मनिरपेक्षताचा अर्थ आहे धर्माची अपेक्षा नसणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर धर्माची अपेक्षा नसती तर त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला असता? नाही, प्रशासन भारतीय राज्यव्यवस्थेबद्दल त्यांनी दिलेला शब्द आहे तो धर्मनिरपेक्ष। धर्माची अपेक्षा नसणे की अमुक एक धर्माचाच राजा होईल की अमुक एक धर्माचाच व्यक्ती न्यायाधीश होईल याच्या बाबतीत आहे ते बाकी। धर्माची अपेक्षाच नसणे म्हणजे अधर्म आहे। जिथं धर्म नाही तिथं अधर्म, जिथं प्रकाश नाही तिथं अंधकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अशी अपेक्षा होती असं मुळीच नाही। राज्यघटनेमध्ये अधर्म आहे असं म्हणायचं का तुम्हाला? राज्यघटनेत काय आहे? याच्यापेक्षा जिथं धर्म नाही तिथं अधर्म। राज्यघटनेची गोष्ट नाही, जिथं धर्म नाही तिथं अधर्म। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय हेतू होता? सगळीकडे समानता, सगळ्यांची प्रगती, सगळ्यांची उन्नती, राष्ट्राची उन्नती। संविधानात धर्म नाही आहे तर संविधान अधर्म आहे का? संविधानात धर्म नाही, जिथं धर्म नाही तिथं तुम्ही अधर्म बनता। संविधानात फोटो आहे, भगवान फोटो आहे, भगवान बुद्धांचा फोटो आहे मूळ प्रतींमध्ये। का नाही आहे धर्म भाई? हे मोठे मोठे जे धर्माचे प्रतीक लोक आहेत ते का नाही का संविधानात? धर्म आणि ह्याची तुम्ही एक गल्लत होती आहे। धर्मनिरपेक्ष असता अर्थात राज्यव्यवस्था तुम्ही करत असताना तिथं कुठल्याही धर्माला महत्त्व न देणे ही तिथं अपेक्षित आहे। राज्यात तुम्ही व्यक्ती, माझं वैयक्तिक मत आहे, जर आपण धर्माला महत्त्व नाही देऊ धर्म बोकाळणार। धर्म शिकवून राहिला चोरी करू नका, धर्म शिकवून राहिला बलात्कार करू नका, धर्म शिकवून राहिला लूटफाट करू नका, धर्म शिकवून राहिला दुसऱ्याचा सन्मान ठेवा, सज्जनांचं संरक्षण करा, दुष्टांचं निर्दालन करा, सद्रक्षणाय फलनिग्रहणाय, ह्या सगळ्या गोष्टी धर्म शिकवून राहिला। आई असते, हा वडील असते, ही बायको आहे, ही पत्नी आहे, हा मुलगा आहे, मुलगी आहे, हे सगळे रिश्तेदारी धर्म शिकवून राहिला। पशुपक्ष्यांमध्ये नसतात ह्या गोष्टी, त्यांच्यासाठी बायको काय, बहीण काय, आई काय सगळं समान। धर्म शिकवून राहिलेला आहे सदाचार, सत्कर्मनिष्ठा, सज्जनता, धर्म शिकवून राहिला माणूस धर्म शिकवून राहिलेला आहे। धर्माला जर महत्त्व द्यायचं असेल तर मग मुस्लिम धर्मालाही राज्यघटनेने महत्त्व। इस्लाम धर्मच नाही आहे, इस्लाम ख्रिश्चनिटी धर्मच नाही, त्याच्यात पुनर्जन्म सायन्स नाही, त्याच्यात कर्मफल व्यवस्था नाही आहे, टार्गेट परमात्मा नाही, ईश्वर परम सत्य टार्गेट नाही। त्यामुळे इस्लाम आणि ख्रिश्चनिटी धर्मच नाही, पुनर्जन्म नाही। त्यांना कसं बसवायचं राज्यघटनेत मुस्लिमांना? नाही, कसं बसवतात? मुस्लिम नेते जे सज्जन मुस्लिम नेते जे सज्जन जे फतवा काढलेला आहे मतदान करा, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात तुम्ही सगळे फिरताय का? त्याच्या विरोधामध्ये मुस्लिम आहेत त्यांनी असा फतवा काढला 100-150 जागांवरती की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करावी। त्याच्यामुळे तुम्ही फिरतायत का सगळीकडे? आमची तर हार्दिक इच्छा आहे हिंदू राष्ट्र स्थापित करण्याची, म्हणून 4945 राजा लोक आम्ही कट्टर हिंदुवादी बसवण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही वोटर बँक तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि करून राहिलो। आमची हार्दिक इच्छा आहे हिंदू राष्ट्र व्हावं, मुसलमानांची हार्दिक इच्छा आहे गजवाय हिंदू व्हावं, देशाचं इस्लामीकरण व्हावं। त्यांनी तर तोडले भाई देश, पाकिस्तान घेतला, बांगलादेश घेतला, त्यांनी तर देश तोडला ना। म्हणजे देश तोडतात ते देशद्रोही आहेत। उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं आता मत काय? काहीच होत नाही। शिंदे सरकार आली त्यांच्याबद्दल
काही मत नाही पण म्हणजे ते धर्माचं- आमचं मत शिंदेबद्दल आहे. शिंदे सरकार बसली पाहिजे पुन्हा. भाजप आहे का नाही? आणि म्हणजे भाजपला एकनाथ मला ते भाजपमध्ये आलं त्यांच्यासोबत जे हिंदू हिताची गोष्ट करून राहिले त्यासोबत उद्धव ठाकरे हिंदू युद्धाची बात करतात ना. हिंदू हिताची गोष्ट केली असती डॉक्टर होते आपले पूजनीय बाळासाहेब ठाकरे ते म्हणाले होते काँग्रेस समोर झुकणारे कोण आहेत. तुम्ही असं शब्दाला बोलू नाही शकत त्या गोष्टीला. हे झुकले ना सत्तेत बसण्यासाठी नुसतं हिंदुत्व सोडून. की आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमध्ये धर्मावर मतं मागता येत नाहीत आणि अशाच प्रकारे धर्मावर मतं मागल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार गोठलेला होता, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला तसा. आता तुम्ही आचारसंहितेचा भंग करत नाही आहात का धर्मावर मतं मागून? करावं कारवाई करावं आमच्यावर. आमच्यासाठी जेल काय त्यासारखं कोणी निंदा कोणी मंदा. आमचा सत्य सांगण्याचा धंदा संन्यासाचं हेच कर्तव्य ते आम्ही करून राहिलो. जे टाका. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आज आले होते. त्यांनी भाषणामध्ये असं म्हणाले की मंदिर बनने के बाद शरीर किनारे श्री राम मुस्कुरा रहे हैं, जब तक मथुरा के कन्हैया ना मुस्कुराए तब तक शांत बैठना नहीं. अब श्री राम के बाद श्री कृष्ण के मार्ग पे हमें चलना है. इसे एक बार बनाएंगे मंदिर जैसा कोई आंदोलन की संकेत दे. हो आम्हाला 5 लाख मंदिरं जे मुसलमानांनी फोडले आमचे ते वापस पाहिजे. आम्हाला संपूर्ण भवन सत्ताबंदीचा केंद्रीय कानून पाहिजे. आम्हाला लवजिहाद विरोधी कानून पाहिजे. NRC UCC लागू झालं पाहिजे. 7 कोटी जे रोहिंग्या मुसलमान देशात घुसलेले आहेत त्यांना काढून फेकलं गेलं पाहिजे. हे सगळं आम्हाला पाहिजे. सज्जाद लोमांनी म्हटले महाविकास आघाडीला मतदान करा, पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी वक्तव्य केलं की जे मुसलमान भाजप किंवा हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करतील त्यांना समाजातून बहिष्कृत करा. तसंच हिंदूंना सुद्धा तुम्ही आवाहन करा. निसंशय जे हिंदू हिताची गोष्ट करून राहिले त्यांनाच आम्ही मतदान केलं पाहिजे. मुसलमान नाही ठीक आहे भाई, ते सच्चा मुसलमान म्हणजे कुराण फॉलो करणार. ते कुराण मध्ये जे लिहिलेलं आहे ते फॉलो करून राहिले. हिंदूंनी ही भगवद्गीता फॉलो केली पाहिजे. धर्मराज्य स्थापनेला प्रयत्न केला पाहिजे. हतोवा प्राप्सिती स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय. महाराज युद्धाय निश्चयः. हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी सगळं हिंदूंनी निरंतर प्रयत्न केला पाहिजे. राजनीतीच्या द्वारेच ते संभव आहे. नाही, माझा प्रश्न हा होता की त्यांनी मुसलमानांना सरळ सांगितलं की तुम्ही जर भाजपला मतदान केला तर समाजातून बहिष्कृत केलं जाईल. तुम्ही जर हिंदूंनी मतदान दुसऱ्याला केलं हिंदुत्वाच्या नसणं मानणाऱ्या पक्षाला तर त्याला हिंदूतून बहिष्कृत करावं का? हिंदू इतका एकीभूत आता सध्या नाही आहे. असं जर झालं तर स्वर्णयुगात प्रवेश करून जाईल हिंदुस्थान आणि हे हिंदू निसंशय असं तुम्ही ते म्हणून राहिले ना तो दिवस याव पुन्हा. असा भारत सोन्याची चिडिया होईल तेव्हा हिंदूंना बहिष्कृत करायची घोषणा करण्याची दुसऱ्याला मतदान करण्याला आमची एवढी ताकद नाही ना. नाही तर आम्ही तर न जाणे काय काय घोषणा करून टाकल्या असत्या. नाथुराम गोडसे पार्ट 2 झालो असतो. इतके ठोकले असते पण आमच्या डेली नाही. पण हिंदू धर्माला बहिष्कृत करण्याची पुराणी परंपरा आहे. दलितांना असेल किंवा अनेकांना धर्मातून किंवा व्यवहारातून बहिष्कृत केलेलंच होतं, अस्पृश्य ठेवलेलंच होतं. माझ्या पूर्वजांनी ते पाप केलं आणि त्याचा मला पश्चाताप आहे. दलितांना मंदिरात न जाऊ देणे, शूद्रांना मंदिरात न जाऊ देणे, देवापासून भक्ताची ताटा तूट करणे, अनेक चमत्कार असे घडले. जितके महान भक्त होते शूद्र असल्यामुळे मंदिरात जाऊ दिलं मी मंदिरच फिरलो. अशा घटना घडलेल्या आहेत. तिथं मूर्तीच्या मठात घडलेली आहे घटना. पंढरपूरला घटना घडलेल्या आहेत. मी मानतो माझ्या पूर्वजांनी पाप केलं मला त्याची शरम वाटते. परंतु मी त्या पापाचं प्रायश्चित्त करून राहिलो आहे. मी संन्यासी असल्या नात्यानं माझ्यासोबत दलित समाजाचे पुरही मंत्र दीक्षित आहे. आमचा एक मातंग समाजाचा पुरा मठाचा भंडारी झालेला आहे साधू. आंतरजातीय विवाह कॉमन झाले पाहिजेत. प्रश्न पहिले आहे आणि मग दुसरं फायलिंग करा. सळका जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडून टाकला पाहिजे. हिंदूंनी हातल्या गोवासारखा त्याग केला पाहिजे या सळक्या जातीयवादाचा. आणि फक्त हिंदू म्हणून एकीभूत झालं पाहिजे. सगळ्यांना मंदिरात प्रवेश असला पाहिजे. अभ्यास करून प्रत्येक व्यक्ती कर्मकांड शिकून पुरोहित बनला पाहिजे. यज्ञ केले पाहिजे. सगळ्यांना अधिकार असला पाहिजे. पुढचं आंतरजातीय विवाह
निसंशय सारख्या गुणकर्माच्या लोकांनी, सारख्या स्वभावाच्या लोकांनी, सारख्या आर्थिक कंडिशनच्या लोकांनी, सारख्या धार्मिक आध्यात्मिक स्थितीच्या लोकांनी एकमेकांसोबत लग्न करून घेतलं पाहिजे. बौद्ध धर्मातल्या मुलींशी हिंदू धर्मातल्या मुलांनी लग्न करू नये. केलं पाहिजे ना. जर सारखी मानसिक स्थिती आहे, सारखी आर्थिक कंडिशन आहे, केलं पाहिजे लग्न. मुसलमानांशी करू नये. असं आहे की आपण निवडणूक लढवली होती का, हे खरं आहे का, आणि त्यामध्ये काय झालं होतं? आपण कधी निवडणूक लढवली? ठरलो सुपर डुपर. कधी निवडणूक लढली? कोणती लढली? पार्षदचा चुनाव. नगरसेवक म्हणतात काय? तुमचं काय मत आहे? मुसलमान जे काही करतील ते इस्लामच्या स्थापनेसाठी करतील. त्यांना आता भारताचं गजवाई हिंद करायचं आहे, त्यांना मग इस्लामिक सरकार पाहिजे, तर शरिया कानून लागू करायचं आहे, तर ते हिंदूनं सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून आहे. हिंदूने भरत आहे की तो धर्मासाठी एकीभूत नाही होऊन राहिला. सडक्यात जातीवादाला गुखात बसते हिंदू. हे शेण खाणं गुखाणं हिंदूंनी जर बंद केलं तर भारत निसंशय हिंदू राष्ट्र म्हणून सोन्याची चिडिया बनणार, जगद्गुरू बनणार, चक्रवर्ती सम्राट होईल. भारत माता संपूर्ण जगावर राज्य राहील पहिल्यासारखं. मुख्यमंत्री म्हणून तुमची कुणाला पसंती आहे? काय म्हणलं? मुख्यमंत्री म्हणून तुमची शिंदे. फडणवीस. शिंदे ग्रेट आहेत बा. माया नजरेत फडणवीसही चांगले आहेत, बाकीचेही चांगले आहेत. शिंदे झाले मला शिंदे आवडतो. का का काय देवीचे भक्त आहे. कामाख्या असो, गांधी असो, गुवाहाटीत आम्ही आहोत समजा. आणि त्यांचे गुरु आनंदी दिघे, त्यांचं इष्ट देवी, त्यांचं देवी भक्त आम्हाला जास्त आवडतात. विशेषतः सगळेच भक्त आवडतात, पण देवीच्या प्रती जास्त. विकासाचं काय? मी रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं होतं आणि निलेश राणे बोलल्यावर किंवा याच्यावर बोलत असतात, तर काल एका उमेदवाराने, मुस्लिम उमेदवाराने असं म्हटलेलं आहे की निलेश राणे यांनी मस्जिदीत येऊन हात लावा, मस्जिदीचे त्याचे हात करा. मुसलमानांनी हिंदूला धमकी दिलेली. ते तर देतातच मारून टाकण्याच्या गोष्टी या मुसलमानांमध्ये. चूक केलं की मारून टाकू, मुडकं तोडून टाकू, असं करू, तसं करू, फलाना कुठे खलाना करू. याच्यासाठी शकत नाही, कारण मदत पोलीस आहे ना. तोच दिलेली आहे ना 15 मिनिट पोलीस हटवा, सगळे हिंदू टाकून टाकू आम्ही. म्हणजे माई बाप कोण आहे हिंदूंचं? पोलीस. बरं, तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय करा? तुम्ही किती वेळ बांधू? असंभव सारख्या गोष्टी. मुख्यमंत्री योगी झाले, योगी झाले मग प्रधानमंत्री झालं तर विचारा ना. सगळ्यांची इच्छा आहे. हिंदू राष्ट्र आणखी काय? हिंदू राष्ट्र करीन. भारताला सोन्याची चिडिया बनवीन, जगद्गुरू बनवीन, चक्रवर्ती सम्राट बनवीन, पण सहिष्णुतेचा 100% त्याग करीन. अहिंसा परमो धर्माचा 100% त्याग. निश्चित न करहु मही. भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी शपथ घेतली की राक्षस विहीन करीन जग. केलं तसं मीही प्रयत्न करेन. जगातले राक्षस खतम करायचा प्रयत्न. तुम्ही पंतप्रधान झाले, त्यांनी 15 मिनिटं मागितले होते. तुम्ही पंतप्रधान झाले तर किती मिनिटं मागितले? मागतच नाही काही. मी तर ऑर्डर सोडीन ना. माझ्या वशमध्ये आहे सेना. राजाच्या 3 गोष्टी वशमध्ये असतात: पोलीस, न्याय व्यवस्था, मिलिटरी. काश्मीरमध्ये एका पोरीवर 50 मुसलमानांनी बलात्कार केला. ऍक्च्युअली 5 लाख पोरीवर बलात्कार केला मुसलमानाने तिथं, पण तिथं 50 पोरीवर मिलिटरी पोलीस समोर बलात्कार केला पाहिजे. पण पोलीस आणि मिलिटरी काहीच नाही करू शकले. का? राजाचे ऑर्डर नव्हते. हे यांच्यात कितीही मर्दानकी असली पोलिसांमध्ये, मिलिटरीमध्ये किती मरद असले, हे तरी हालू शकत नाही ना. गुलाम आहेत राजाचे. पण राजानं म्हटलं तुमच्या मतानं धर्मराज्य संस्थापना करा. आम्ही काही तिथं बाहेर येऊन नाही राहिलो. तर आत्ताच्या आत्ता भारत माते जगद्गुरू चक्रवर्ती सम्राट सोन्याची चिडिया सगळ्या जगाची महाराणी बनवते आपली मिलिटरी पोलीस. पंतप्रधान काय करणार? ऑर्डर देणे, सगळे दुष्ट खलास करून टाका. कोण दुष्ट? जे दुष्ट देशाचे द्रोही कोण? समजावं लागतं. सांगा ना. देशद्रोही कोण? नाही, आम्ही जरा लहान. जे देशाचे तुकडे करून राहिले ते कोण करतोय? कोण करते? माहित सांगा. समजदार माहित नाही आम्हाला, आम्ही समजदार नाही, तुम्ही सांगा. एक मिनिट. असं साईन करतात 2 राजा लोक बसून.
गोपनीयतेची शपथ काय करणार कोणालाच नाही सांगत. तुम्ही घेतली मग कशाला सांगू नाही? तुम्ही म्हणता ना मी प्रधानमंत्री आहोत. नाही, हे पहिले शपथ घेईन सगळं गुप्त करणार. पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे का? महाराष्ट्रामध्ये पुन्हा 15 मिनिटं बाकी आहेत अशा पद्धतीने भाषणांमध्ये उल्लेख केला. पुन्हा ओळशी बंद होती संभाजीनगरमध्ये येऊन काही दिवसात मी तर माझी तर हार्दिक इच्छा आहे अजून त्यांनी मनसुबे त्यांचे व्यक्त करावं म्हणजे हिंदू एकत्रित होतो. 15 मिनिट पोलीस अटवा मारून टाकू अजून बाकीचे काही जितके मनसुबे आहेत त्यांनी अजून व्यक्त करावं म्हणजे हिंदू अजून पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे मग तुमचं? काय संन्यासी जिकडे जाईन तिकडे साम्राज्य आहे संन्यासाचं. आताच आम्हाला महाराज म्हणतात. महाराज राजांचा राजा. एकीकडे संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून राहिला. तुम्ही एकीकडे संविधानाचा सन्मान निसंशय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलभूत तत्वांना बिलकुलच हानी पोचवणार नाही. संविधानाचा हिंदू सन्मान राष्ट्र स्थापनेसाठी करताय, निरंतर पण तुमची कार्य वक्तव्य सगळी संविधान विरोधीच आहे. काय म्हणलं ते? तुम्ही एकीकडे संविधानाचा सन्मान करताय पण तुम्ही जे सगळं सांगताय ते सगळं संविधान विरोधीच आहे. असं तुम्ही माना. असं तुम्ही माना. आम्ही आमच्या मान्यतेनुसार कार्य करू. तुम्ही तुमच्या मान्यतेनुसार. राज्यघटनेने पंचशिलाचा पालनाचा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिरिरीनं दिला आणि ते डोक्यात पक्क राहावं याच्यासाठी पंचशिलाचा ध्वज लावला जातो आहे. प्राणादिवाका वीरमणी सिक्खापदं समादियामि कदं निदाना वीरमणी सिक्खापदं समादियामि सुरामेरे मध्यपमादख्खाना वीरमणी सिक्खापदं समादियामि कदं निदाना वीरमणी सिक्खापदं समादियामि मुसाबादा वीरमणी सिक्खापदं समादियामि. मैं झूठ नहीं बोलूंगा, मद्य मांस का सेवन नहीं करूंगा, व्यभिचार नहीं करूंगा, पशु पक्षियों का वध नहीं करूंगा, चोरी नहीं करूंगा, झूठ नहीं बोलूंगा. आपण जायचं का? किती जण पालन करतात हो. पण याचा अर्थ हा नाही की ते सिद्धांत चुकीचे आहे. ते सिद्धांत ग्रेट आहे. तुम्ही पाळता किती याच्यावर त्या महापुरुषांचा सन्मान अवलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि सगळ्याच महापुरुषांचा आमच्या हृदयात परिपूर्ण सन्मान आहे. पण माझ्या गुरुने मला जी ऑर्डर केली ते मी पाळणार. गुड महाराज. धन्यवाद. तुमच्या तोंडून गुड निघून राहिलं माझ्यासाठी. माझ्यासाठी हिंदीमध्ये सांगा आव्हान मतदानाचं. जे बोलला ते इन शॉर्ट हिंदीमध्ये द्या. सभी हिंदुओं को आपके चैनलों के माध्यम से मैं आह्वान करता हूँ. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यह वर्णवाद, 2378 जातियों का जातिवाद, 17 भाषाओं का भाषावाद, 32 प्रांतों का प्रांतवाद, संगठनवाद, संप्रदायवाद, इन सभी वादों का परिपूर्ण त्याग करके छत्रपति शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह जी महाराज, राणा प्रताप जी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्या देवी, इनके भगवे ध्वज के नीचे हिंदू पहचान रखते हुए, सिर्फ हिंदू पहचान रखते हुए एकीभूत बुझिए और हिंदू राष्ट्र बनाने के लिए जो हिंदू हित की बात कर रहा है उसी को मतदान करिए, जिससे हम हिंदू राष्ट्र की स्थापना कर सके. ऐसा मैं धर्मादेश पूर्वक सन्यासी होने के नाते धर्मादेश पूर्वक आपको आह्वान करता हूँ.